जोहार मंडळी, मी निकिता स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग खास होणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर मी तयारी केलेली आहे कॉलेजला जायला आणि घरी कोण येतंय बाबूसी याची मी वाट बघत बसलेली होती। तर मी घरी निरोप दिलेला होता आणि कोणीतरी येतंय याची मी तयारी करून वाट बघत होती। आणि वाट बघता बघता आज माझी सासू आई घरी आल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे त्या रिकाम्या हाताने नाही आल्या, खूप काही घेऊन आल्या आणि त्यातून जास्त माया घेऊन आल्या। तर आईला सोडायला ताई सोबत आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत छोटी पण आलेली आहे। तर आईला एवढ्या लांब प्रवासात यायचं तर कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून ताई सोडायला आल्यात आणि मला माहिती पण नव्हतं की आई येणार आहे तशा। मी तर ताईच्या मुलीला सांगितलेलं होतं की तू 2 दिवस ये माझ्याकडे, मला कॉलेजला जायचं आहे म्हणून। पण तिची अचानक तब्येत खराब झाली आणि त्याच्यामुळे मग तिला जमलं नसेल तर तिने आईला सांगितलं असेल। तर लगेच मग आईने इकडे सोडायला सांगितलं म्हणून आई आलेले आहेत। तर फ्रेश होऊन आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर म्हटलं बघूया पिशवीत काय घेऊन आलेले आहेत। तर नेहमीप्रमाणे त्यांना कितीही सांगितलं तरी पण पिशवी भरून काय ना काय घेऊन येतच असतात। तर शेवग्याच्या शेंगा घेऊन आलेल्या आहेत, ज्या मला खूप जास्त आवडतात। हे बघा काही भाज्या आणल्या, खाण्याचे पदार्थ आणले आणि हे सगळं पाहिलं की एकच वाटतं, आई कधी बदलत नाही। कितीही सांगितलं तरी, काही नको म्हटलं तरी आईचं मन काही ऐकत नाही। खरं सांगायचं तर माझी जन्माची आई नाही, पण मला कधीच असं वाटू दिलं नाही की मी आईच्या प्रेमापासून वंचित आहे। माझी सासूच माझी आई आहे। नातं जरी सासूचं असलं तरी माया मात्र पूर्ण आईसारखं आहे। माझी काळजी, माझं मन, माझं घर सगळंच अगदी आईसारखंच पाहतात। आणि आज त्यांना सोडायला ताई पण आल्या आहेत म्हणून घरात अजूनच गडबड आहे। असा क्षणी कॅमेरा लावायचा की नाही हा प्रश्न पडत होता, पण हे क्षण आयुष्यात परत परत येत नाहीत म्हणून मी कॅमेरा सेट करून ठेवला होता आणि त्यांनाही माहीत नव्हतं मी कॅमेरा लावून ठेवला आहे म्हणून। त्यांनाही वेगळं असं वाटायला नको म्हणून मी लावून आधीच ठेवलेला होता। खूप लोक म्हणतात सासू सून नातं कठीण असतं, पण मला देवाने या नात्यात खूप प्रेम दिलंय। कधी कधी वाटतं देवाने जे माझ्याकडून घेतलं ते त्यांनी दुसऱ्या रूपात परत दिलंय। हे सगळं ब्लॉगमध्ये दाखवताना खूप मोठं काही नाही आहे, पण हे छोटे छोटे क्षणच आयुष्य सुंदर बनवतात आणि हेच क्षण जर अशा व्हिडिओत टिपून ठेवले तर ते आपल्या आठवणीत कायम राहणार, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय। जर तुम्हालाही आईसारखी माया देणारी सासू मिळाली असेल तर तुम्ही खरंच नशीबवान आहात। आणि जर हा ब्लॉग तुमच्या मनाला थोडासाही टच झाला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। नंतर मी आईने आणलेल्या पापड्या आणि आई घेऊन आलेले तिळगुळ मुलांना दिले खायला आणि नंतर मी पण त्यांच्यासोबत थोडा वेळ बसून गप्पा मारल्या, लाडू खाल्ले आणि पापड्या होत्या ते सुद्धा खाल्ल्या आणि नंतर मी निघाले। तर ही आमची आई आणि ताई आहेत आणि मी पण माझी ट्रेन असल्यामुळे मला पण निघायचं होतं। मग मी दुपारचं जेवण आईसाठी बनवून ठेवलेलं होतं, डाळ भात आणि शेवग्याच्या शेंगा आणि नंतर मी त्यांना गच्चीवर पाठवून दिलं। मला जाताना बघितलं की बाबू रडायला लागतो, त्याच्यासाठी त्यांना गच्चीवर पाठवून दिलं आणि मी निघाले कॉलेजला। तर ट्रेन आणि त्याच्यानंतर रिक्षा असा प्रवास करत मी कॉलेजला पोचले आणि वर्गात मुलांची डान्स प्रॅक्टिस चालू होती आणि त्याच्यानंतर त्यांना स्टेजवर सुद्धा प्रॅक्टिस दाखवायला सांगितली, म्हणून नंतर सगळे रिहर्सलसाठी खाली गेले। काय करायला लागले धरती ये पूछे बारंबार रुक रहा ये चमन तेरा वतन।
फिरून बोलूया नाच. संध्याकाळी आमची ॲन्युअल डेची प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही निघालो घरी आणि घरी पोचल्यानंतर मी लगेच ब्लॉग शूट केला नाही. तर आम्ही बसलो होतो स्वयंपाक बनवून भाजी निवडायला. तर आई भाजी निवडत होत्या आणि नंतर मी पण भाजी बनवून भाजी गॅसवर ठेवून मी पण आईंसोबत बसली. गप्पा मारत मारत आम्ही भाजी निवडायला लागले आणि इकडे बाबूची मस्ती चाललेली होती. आणि मी घरी आल्यानंतर बघते तर ताई पण घरी निघून गेलेल्या होत्या. त्याही आईला सोडायला आल्यामुळे त्या मग संध्याकाळच्या बसने घरी गेल्या. भाजी निवडता निवडता आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि नंतर आम्ही आज आणलेली होती कोळंबी. तर त्याची भाजी बनवलेली होती. आम्ही नंतर जेवण करून घेतलं. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. कशा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय. असाच छोट्या छोट्या क्षणांसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय.